पहिल्याच बॉलवरती कट करण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडूवाली क्षेत्ररक्षकाची शर्यत जरूर लागली आहे आणि जर का आपण पाहिलं तर या बॉलवरती बॉल होईल फरार. धावा मिळतील 4-4-4. स्वॅक्स स्वागत आलाय चौकार. चौकार पाहायला मिळाला. पहिला बॉल मैदानावरती पडला. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहता रोमेश ठाकूर मॅन फ्रॉम भेंडकल यावेळेस गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल मैदानावरती पडला गेला. चौकार पाहायला मिळाला. यावेळेस पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु जर का आपण पाहिलं तर यावेळच्या बॉलवरती एक धावसंख्या पाहायला मिळाली. एका धावेने स्ट्राईक रोटेट केली जाईल. एका बाजूने फटकेबाजी पाहायला मिळतो तर दुसऱ्या बाजूने संयम देखील पाहायला मिळतो. एका बाजूने जर का आपण पाहिलं तर प्रणित ठाकूर तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो रोमेश पाहायला मिळतो आणि तिसऱ्या बाजूने जर का आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडवरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला होता संदीप, परंतु आता मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळाला. 2 बॉलचा खेळ संपला. 5 धावा स्कोर कार्ड वरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक मैदानावरती पाहायला मिळतो. रोमेश ठाकूर मॅन फ्रॉम भेंडकल यावेळेस गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात आणि जर का पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडवरती प्रणित ठाकूर मॅन फ्रॉम मुलेखंड पाहायला मिळतो. बेस्ट वर्सेस बेस्ट लढत मैदानावरती पाहायला मिळेल परंतु जर का आपण पाहिलं तर यष्टीरक्षक संदीप पाडे पप्पू मैदानावरती पाहायला मिळतात. जर का आपण पाहिलं तर उरण प्रीमियर लीग खेळत होते तर नंतर आपण पाहता थेट या स्पर्धेमध्ये दाखल झालेत आणि या बॉलवरती आपण पाहताय 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 6 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवर त्याला चौकार तर नंतर 1 धाव पुन्हा एकदा 1 धाव पाहायला मिळाले. एका धावेनं 6 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. या वेळचा बॉल तेज तर्रार पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिला तर बॅटन बॉलचा येत नाही संपर्क भन्नाट आणि भन्नाट वेगाचा बॉल मैदानावरती रोमेश ठाकूर टाकताना पाहायला मिळाला. बॉलवरती बॅटन बॉलचा येत नाही संपर्क आलाय. डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपला. 6 धावा स्कोर कार्ड वरती. 4 बॉल संपल्यानंतर 6 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक बॅट्समन प्रणित ठाकूर पाहायला मिळतोय. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु बॅटन बॉलचा संपर्क येत नाही. पुन्हा एकदा तेज तर्रार गोलंदाजी यावेळेस गोलंदाज रोमेश ठाकूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आला बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 6 धावा ऑन स्कोर कार्ड पाहायला मिळतील ज्यामध्ये आपण पाहता वैयक्तिक 5 धावसंख्येवरती खेळतोय बॅट्समन प्रणित ठाकूर मैदानावरती पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईक वरती संदीप त्याला साथ देतोय. पुढचा बॉल यावेळी लोअर फुलटॉस बॉल पाहायला मिळाला. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यावेळी झेल टिपलाय आणि धक्का क्रमांक पहिला यावेळी मैदानावरून प्रणित ठाकूर झेलबाद. शुभम कर्ण झेल टिपलाय आणि पहिला धक्का बसलाय MSA ग्लोबल टीमला. प्रणित ठाकूर बॅक टू डग आउट. स्वप्नील पाहायला मिळेल. 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. एनआयट नंबर 3 वरती त्याला दाखल केला जातोय. गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज कविश पाटील. आपण पाहता कविश पाटील भेंडकल आपण पाहायला मिळतो गोलंदाजच्या मोर्चावरती. या वेळचा बॉल देखील तेज तर्रार पाहायला मिळाला. अगदी बॅटन बॉलचा पुन्हा एकदा येणार नाहीये संपर्क येतोय. डॉट बॉल. समीर ठाकूर आपण पाहता आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जोडले गेले. त्यांच्याच गावातील गोलंदाज मैदानावरती कविश पाहायला मिळतो आणि जर का पाहिलात यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा झेल उडाला होता परंतु यावेळच्या बॉलवरती आपण पाहता 1 धावाला मिसफील्ड झाली आहे संदीप पाटील पप्पू यांच्या माध्यमातून आणि या बॉलवरती 1 धाव संख्या पाहायला मिळते. एका धावेनं स्कोर कार्ड वरती 7 धावा पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर जर का आपण पाहिलं तर PTC लाईव्ह यांची टीम देखील आमच्या समावेश जोडली गेली आहे आणि आम्ही त्यांच्या समावेश जोडलो गेलो आहे आणि जर का आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये आवाज ऐकायला मिळाला. दक्ष काटकर देखील आमच्या समावेश पाहायला मिळाले. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं तिथे 7 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळचा बॉल देखील हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला परंतु यावेळच्या बॉलवरती देखील तेज तर्रार बॉल पाहायला मिळतोय आणि यावेळेस देखील डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या साह्यानं 3 बॉलचा खेळ संपलाय.
अगदी या षटकामध्ये एकच धाव खर्च केली आहे. पहिल्या बॉलला डॉट, त्यानंतर एक धाव, पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतो आणि 3 बॉलच्या साह्यानं 7 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. सुंदर गोलंदाजी कविश पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि जर का पाहिला तर संदीप पाटील पप्पू यशोच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. यावेळचा बॉल देखील पुन्हा एकदा तेच सरदार. यावेळेस देखील आपण पाहता बॅट बॉलचा संपर्क येणार नाहीये. येईल तिसरा डॉट बॉल. तब्बल 4 बॉलचा खेळ संपलाय आणि या षटकामध्ये तब्बल जर का आपण पाहिलं तर 3 डॉट बॉल आलेत. जसा जसा डॉट बॉल येईल तसा तसा MSA ग्लोबल या टीम वरती प्रेशर रिलीज केलं जाईल. यावेळेस देखील पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आणि जर का आपण पाहिला तर अगदी 5 बॉलचा खेळ संपुष्टात आणलाय आणि 5 बॉल मध्ये एकच धाव खर्च केली आहे. काय गोलंदाजी, अतिशय वेगवान आणि अतिशय तेज तर्रार गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली कविश पाटीलच्या माध्यमातून. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय बॅडन बॉलचा आला नीट कसा संपर्क आणि या बॉलवरती जर का आपण पाहिला तर रनआउटची कॅच आउट पाहायला मिळाला आणि बॅट्समन मैदानावरतून दुसरा होतील झेलबाद. 2 षटकांचा खेळ संपला. 7 धावा स्कोर कार्ड वरती. नाही बोलतोय कोण दिली जाऊ दे आता नाही बोलत तुझी यज्ञेश मॅन फ्रॉम मेंटल ते लोक तर बसलो पिवाला दिगनो ने अजित यज्ञेश भोईर पाहायला मिळतो. भेंडकल या गावाला बिलॉंग करत असतो आणि आज मात्र आपण पाहताय क्लोमेक्सच्या टीमला बिलॉंग करत असताना आपण पाहताय मैदानावरती वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून कोनेक्स या टीमला आज मात्र बिलॉंग करत असताना पाहायला मिळतात. कोनेक्स हा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतो. इन ऍक्शन मध्ये गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहताय यज्ञेश भोईर पाहायला मिळेल. यावेळच्या बॉलवरती कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतात. विराज म्हात्रे बॉलला अडवतील, फेकतील. तत्पूर्वी जर का आपण पाहिलात या बॉलवरती डोक्याची घंटा घडू शकली असती, परंतु जर का आपण पाहिलात तर रन आउटच्या स्वरूपामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला तिसरा धक्का. आठ धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्यात आणि अगदी जर का पाहिलात तर या बॉलवरती एकच धाव पाहायला मिळाले. 1 बॉलचा खेळ संपला. 8 धावा स्कोर कार्ड वरती पाहता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते यज्ञेश भोईर याच्या माध्यमातून. यावेळच्या बॉलवरती हाफ ट्रॅकर बॉल पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती केला आक्रमण. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 6. येईल षटकार. चौदा धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. षटकार पाहायला मिळाला. बऱ्याच उशिरानंतर मोठा फटका पाहायला मिळाला. जर का आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये प्रणित ठाकूर यांच्या बॅट मधून चौकार पाहिला, तदनंतर या तिसऱ्या षटकामध्ये षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या साह्यानं टीमची स्कोर कार्ड 14 वरती जाऊन पोहोचले आहे. जितेशच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता संदीप ऑन स्ट्राईक पाहायला मिळाले होते. अलॉंग द कार्पेट फटका खेळून काढला जातोय. चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल. तत्पूर्वी आपण पाहताय तब्बल या बॉलवरती 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावेच्या साह्यानं आपण पाहता टीमचा स्कोर कार्ड 16 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. क्रिकेटचा खेळ मित्रांनो अनिश्चिततेचा खेळ आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे मित्रांनो क्रिकेटचा आहे. जर का आपण पाहिलं तर कित्येक सामने आपण पाहिलं तर शेवटच्या मोमेंट पर्यंत पाहिलेत आणि या मॅच मध्ये देखील पाहूयात शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल हीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूयात आणि जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. यावेळच्या बॉलवरती आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिलं तर लेग बाईच्या रूपानं ही धावसंख्या आपण पाहताय 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 धावेनं स्कोर कार्ड पुन्हा एकदा 18 पर्यंत जाऊन पोहोचलाय. बॉल संपलेत मैदानावरतून 4. संतोष शेट्टी यांच्या माध्यमातून बॉलला अडवला गेला आणि या बॉलवरती 2 धावा पाहायला मिळाल्या. अगदी जर का आपण पाहिलं तर
हितेन भोईर देखील या संघामध्ये पाहायला मिळतील. यावेळच्या बॉलवरती देखील आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहताय या बॉलवरती देखील एकच धावेल. एका धावेने आपण पाहताय 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा एक बॉल अंतिमचा पाहायला मिळणार आहे आणि 19 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. लेग बायच्या रूपाने धावसंख्या पाहायला मिळाली. अगदी जर का पाहिलं तर 19 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. बॉल क्रमांक 5 मैदानावरून संपला आणि षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय रनआउटची संधी बनू शकते, परंतु यावेळच्या बॉलवरती तू मैमच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 4 बॅक टू डग आउट. चौथ्या षटकासाठी गोलंदाजाच्या मोर्चावरती देखील आपण पाहता हितेन भोईर. जर का या मॅच मध्ये जर का आपण पाहिलात ना तब्बल वर्धमान बॅट्समन पाहायला मिळतील. जर का आपण या मॅच मध्ये पाहिलात ना 4 प्रामुख्याचे गोलंदाज या भेंडकल गावामधील पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये आले मध्ये रोमेश ठाकूर, त्यानंतर आले कविश पाटील, त्यानंतर यज्ञेश भोईर आणि शेवटच्या षटकासाठी देखील आपण पाहता हितेन भोईर याला प्राचारित केला जातो आहे. हितेन भोईर गोलंदाजाच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका, परंतु जेलखाली क्षेत्ररक्षक आलेत विराज. यावेळेस कोणती चूक करणार नाहीये. टिपलाय झेल आणि फलंदाजा संपुष्टात आलाय खेळ. धक्का क्रमांक यावेळेस मैदानावरून 5वा होईल झेलबाद. हिंद टर्मिनल ही टीम आपण पाहताय फायनल मध्ये जाऊन पोहोचल्या. नेक्स्ट मॅच त्यांची असेल. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो मात्र थेट त्यांच्या समावेत असेल. आपण पाहता पहिल्या बॉलचा खेळ संपला. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. गोलंदाज हितेन भोईर सुंदर गोलंदाजी करतोय. 19 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. हितेन भोईर जर का आपण पाहिलात भेंडकल गावाला बिलॉंग करत असतोय आणि यावेळचा बॉल देखील तेच तारार पाहायला मिळाला. भन्नाट वेगाचा बॉल पाहायला मिळाला आणि या बॉलवरती आपण पाहता येईल डॉट बॉल. काय गोलंदाजी केली. अगदी जर का पाहिलात ना तर 4 प्रामुख्याचे गोलंदाज या भेंडकल गावाला बिलॉंग करत असतात आणि तेच गोलंदाज यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 6. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता अलंग कार्पेट फटका खेळून काढला जातो. 1 धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही आणि एकच धाव पाहायला मिळते. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिलात ना तर जिथे एकेरी दुहेरी धावा आहेत त्या धावांना महत्व दिला जात नाही. 3 बॉलचा खेळ संपला. 20 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या बॉलवरती विकेट, डॉट बॉल, त्यानंतर 1 धाव, शेवटचे 3 अंतिमचे बॉल. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता अगोदरच बॅट फिरली, त्यानंतर बॉल आला आणि या बॉलवरती डॉट बॉल पाहायला मिळतो. काय गोलंदाजी झाली आहे हितेन भोईरच्या माध्यमातून. बॉल फेकले 4, धाव खर्च केले 1च. शेवटच्या अंतिमचे 2 बॉल हितेन भोईरच्या षटकातील पाहायला मिळतील आणि पहिल्या डावातील पाहायला मिळतील. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा आपण पाहता कट करण्याचा प्रयत्न केला जातो. 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. मिसफील्ड पाहायला मिळाली विराज म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि या बॉलवरती लगेचच 2 धावा पळून काढल्या आणि 22 धावा या स्कोर कार्ड वरती. शेवटचा अंतिमचा 1 बॉल पाहायला मिळणार आहे या पहिल्या इनिंग मधील आणि पहिल्या डावातील. यावेळच्या बॉलवरती फिंगर स्लोड्स करण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळच्या बॉलवरती ऑप्टिक सोडून जाणारा बॉल पाहायला मिळेल. बॉलचा येणार नाही संपर्क, येईल व्हाईट बॉल. 23 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. कोणता संघ फायनल मध्ये जाणार. क्लोनेक्स की आपण पाहताय टीम मैदानावरती. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू फील्ड केला जातोय. तत्पूर्वी आपण पाहता या बॉलवरती डायरेक्ट हिट केली जाते आणि विकेटची संधी निर्माण केली आहे. विकेट मिळाला जातोय आणि जर का आपण पाहिलात धावा उभारल्यात तब्बल पहिल्या डावामध्ये 24 आणि विजयासाठी 24 बॉल 25 धावांची आवश्यकता. चला लाईनअप मध्ये जायचं. स्पर्धेची शिस्त आपण राखायची आहे.
चला हिंद टर्मिनल टीमचे टीम कॅप्टन आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. प्रणित ठाकूर गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळाली. सलामीची जोडी हितेन भोईर आणि त्याला साथ देतील सोनारी गावाला बिलॉंग करत असतात संदीप पाटील. पप्पू छोटा बॅकेट बडा धमाका मैदानावरती पाहायला मिळणार आहे. संदीप पाटील ऑन स्ट्राईक बॅट्समन पाहायला मिळाला. 25 धावसंख्येचा पाठलाग करायचा 24 बॉल मध्ये. आणि आपण पाहता नॉन स्ट्राईक वरती बॅट्समन हितेन भोईर डावकोरा डाया बाया कॉम्बिनेशन मैदानावरती पाहायला मिळाला. प्रणित ठाकूर यावेळच्या पहिल्याच बॉलवरती पप्पूचं आक्रमण पाहायला मिळतोय. बॉल जर का आपण पाहिलात तर होईल फरार. पहिल्याच बॉलवरती स्वाक्ष स्वागत पप्पूच्या बॅट मधून चौकार. एक बॉल 4 धावा पाहायला मिळाल्यात. आपण पाहता पीटीसी लाईव्ह या स्पर्धेच्या माध्यमातून जर का आपण पाहता लाईव्ह कव्हरअप त्यांच्या माध्यमातून केलं जातं. घर बसल्या आपण आनंद लुटताय. प्रणित ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाज मोर्चावरती. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता
मोठा फटका पाहायला मिळाला. झेलची संधी निर्माण करून दिली होती आपण पाहता प्रणित ठाकूरनं, परंतु बॉल होईल फरार आणि या बॉलवरती धावा मिळतील 4-4-4. संदीप पाटीलच्या बॅटमधून दुसरा चौकार. अगदी जर का आपण पाहिलं तर चेंडू लॉलीपॉप पद्धतीने हातामध्ये दिला होता, फक्त चेंडू पकडायचा होता, परंतु तसं काय घडलं नाही. मिसफील्ड झाली आणि त्या मिसफील्डचा फायदा पप्पूने घेतला आणि बॉलला पाडून दिला सीमारेषा पार चौकार. या वेळच्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु जर का आपण पाहिलात तर या बॉलवरती देखील आपण पाहताय झेल निसटलाय आणि जीवनदान दिलाय कोणला तर संदीप पाटील पप्पूला. मोठ्या फलंदाजाला जीवनदान दिलाय. चौकारांची हॅट्रिक मैदानावरती पप्पूच्या बॅटमधून पाहायला मिळाली. अगदी 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आपण पाहता मैदानावरती गोलंदाज प्रणित ठाकूर संघर्ष करतोय. 3 बॉलवरती 3 चौकार पाहायला मिळाल्या. प्रणित ठाकूर मैदानावरती संघर्ष करतोय, परंतु त्याला क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाहीये. तो मैदानावरती 100% एफर्ट्स देण्याचं काम करतोय, परंतु त्याला मैदानावरती क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाहीये. 3 बॉलवरती 3 चौकार पाहायला मिळालेत. या वेळच्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा पप्पूचा क्लास पाहायला मिळतोय आणि यावेळेस देखील बॉलला अडवला जाईल, फेकला जाईल. तत्पूर्वी या बॉलवरती आलेल्या 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावेनं 14 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. अजूनही जर का आपण पाहिलात तर मैदानावरतून 2 बॉल येणं बाकी आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. संदीप पाटील पप्पू आणि स्ट्राईक. यावेळच्या बॉलवरती रिव्हर्स हेडन केलाय आणि पप्पूचा तडाखा मैदानावरती पाहायला मिळतोय. पप्पूच्या बॅटमधून मोठा फटका, षटकार. मी अगोदरच म्हटलं होतं सलामीला आलेला पप्पू. छोटा पॅकेट बडा धमाका आहे. 5 धावांची आवश्यकता असेल. 5 बॉलवरती 20 धावा आल्यात. संदीप पाटील पप्पू छोटा पॅकेट बडा धमाका. ज्या खेळाडूंना आज का पाहिलात UPL देखील गाजवून सोडली, त्यानंतर आपण पाहिलं तर RPL देखील गाजवली. भन्नाट फॉर्म मध्ये असलेला फलंदाज मैदानावरती संदीप पाटील पप्पू पाहायला मिळतोय. सोनारी टीमला बिलॉंग करत असतोय, परंतु आज मात्र क्लोमॅक्स टीमला बिलॉंग करत असताना पाहायला मिळतोय. आपण पाहता पप्पून ठरवूनच आलाय की काय लवकरात लवकरच ही मॅच आपल्याला फिनिश करायची आहे. यावेळचा बॉल देखील लोअर फुल टॉस. पप्पूचं आक्रमण आणि मैदानावरतून पहिल्या षटकामध्ये सामना केलाय फिनिश. सामना जिंकलाय. कोनेक्स टर्मिनल या टीमनं सामना जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत टीमला देऊयात पुढच्या मॅच साठी आणि पुढच्या वर्षासाठी बेस्ट ऑफ लक. आणि आपण चला फायनल मॅच हिंद टर्मिनल आणि त्यांच्यावर हा सामना जिंकला कोनेक्स या टीमनं. चला टॉस केला जाईल. हितेन भोईर टॉस साठी यायचं. पप्पू आपण टॉस साठी यायचं. संदीप पाटील पप्पू छोटा पॅकेट बडा धमाका. तर मॅन ऑफ द मॅच कविश पाटील नो डाऊट. आपण पाहता त्याच्या माध्यमातून षटक टाकला 1, धाव खर्च केली 1 आणि विकेट्स घेतली 1, असा कविश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला फायनलचा मॅन ऑफ द मॅच आपण आत्ताच देऊयात. फायनल मॅच आपण 5 षटकांची खेळूयात. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. फायनल मॅच मैदानावरती पाहायला मिळेल. जसा का आपण पाहताना फायनलची मॅच चालू होईल तसा मात्र पहिल्या डावासाठी आपण इन्व्हाइट करूयात. आजच्या दिवसामध्ये आपण समालोचन ऐकलात दक्ष काटकर यांना आपण इन्व्हाइट करूयात. पहिल्या डावासाठी आपण समालोचन करण्यासाठी आमच्या समावेश जोडायचा.
तर नक्कीच मी दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती करतो की तुम्ही इकडे नाणेफेकीसाठी यावं. हितेन भोईर कोनेक्षे कर्णधार, मी तुम्हाला विनंती करतो. आणि इन टर्मिनलचे कर्णधार